चंदगड तालुक्यातील जंगल कक्ष क्रमांक 3 मध्ये संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अनोळखी 2 इसम शिकारीच्या हेतूने बकऱ्यांचे चरबी लावलेले स्फोटकाचे गोळे जंगलाच्या दिशेने जाणाऱ्या पायवाटेवर ठिकठिकाणी वेगळ्या दिशेने ठेवत असताना आढळून आले। यावेळी तात्काळ वन विभाग अधिकाऱ्यांकडून कारवाई करत त्यांना ताब्यात घेण्यात आले। या कारवाईमध्ये जेमिनी मंजू राजपूत, मंजुनाथ धर्म राजपूत, सर्व राहणार हक्की पक्की कॅम्प, होसुडी, सदाशिवपुरा, तालुका जिल्हा शिमोगा, कर्नाटक या संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले। जंगल क्षेत्रात गस्त घालत असताना वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले, वनपाल कृष्णा डेळेकर, वनरक्षक सागर कोळी, आकाश मानवतकर, वनसेवक नितीन नाईक व वन्यजीव बचाव पथकातील सदस्य उपस्थित होते। कारवाईमध्ये घटनास्थळी आरोपींची तपासणी केली असता त्यांच्याकडे स्फोटक गोळे 100 नग, 2 मोबाईल संच, 1 दुचाकी वाहन जप्त करण्यात आले। या आरोपींच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कायद्याच्या 216 अन्वये वनगुन्हा नोंद करून आरोपींना रीतसर अटक केली असता त्यांना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी 3 दिवसाची वनकोठडी सुनावली आहे। सदर प्रकरणाचा तपास जी गुरुप्रसाद, नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड वन परिक्षेत्रचे अधिकारी करत असून गुन्ह्या प्रकरणी सखोल तपास सुरू आहे।